हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. ह्या का आताच भावा बहिणींनो मिशनीनं उठून आली आणि बाहेर बसलो. तर आता बहिणींचं चाललंय सिलेक्ट. आता ही सिव्हिल इंजिनियरला पोरगी आहे. आता फी जबरून भरायची या जबरून हक्का बसला या. आणि त्यात विषय असा झाला, ही म्हणते की मला नको बाया तुझ्यासारखं, मला व्हायचं फॅशन डिझायनर. आता बायडा त्यालाच पहिली मेकअपला घ्यावी बाया असं वाटतंय मला. होय बायडा त्या तुलाच पहिली फॅशन डिझायनर, तुझंच घागरा लेंगा हे करावा डिझाईन. आली बाय काहीतरी घेऊन. पण मी घरात जाणार आहे आता बायडा. आता मी घरात ती बाया काय सांग हो का ग दमून गेली दिवसभर शिलाई मशीनीचं काम करत. वैतागला ग माझा जीव. बघा आता हो का किती वाजता आल्यात हाय का. त्यांना बिबट्याचं भ्याव वाटना, वाघाचं भ्याव वाटना. भावा बहिणीनं काय सांगायचं. डोंगरात न आले ती डोंगरात न. आता तुम्ही सांगा म्हणतात बाहेर हिंडू नका बाहेर, आणि वाघ आमच्या जवळ येते तरी पार तरी भेनात. उठल तवा उठल बघू उठल्याच्या पुढं काय आपलं काय म्हणतात काही काय म्हणतात काय त्याला म्हणतात राजवाडा. झाड लावले ती की आम्ही. नाही चाललंय की चाललंय. काय आंबा काय खाऊ वाटत ना का वन खात्यावाल्यांना. बागत बसून खातील की. मग आता काय माहित नाही बर का, पण बघू आता. आपण लढू ना. तुम्ही हाय का माया पाठीमाग. आपण आहे ना मंत्र्यापर्यंत जाऊ ना. रानबाई आपण काय करायचं माझं तत्व या इथं घर उठं आहे ना, आपण खोड टिकाव द्यायचं तयार. बघा भाऊ बहिणीनं आमचं घर उठायची चालल्या ती या. काय नाही तुम्ही फक्त माया माग उभा राहा. आपण आहे ना व्हिडिओ काढून टाकू. आपण आपला आवाज मंत्र्यापर्यंत पोचवू. आपला बी हाय का नाही काय. आपल्याला आम्ही कुठं राहायचं. आव तुम्ही तरी डोंगरात जाचाल, पण आम्ही कुठं जायचं. आम्हाला काय हाय. तुमची बी घर दाखवू ना. आवा भावा बहिणीनं आमचं लग्नच होऊन आम्ही इथं आलोय. आम्हाला 3 लेकरं झाली. आता मला 3 झाली, त्यांना तर बरीच लय आहेत. त्यांना 5 आहेत लेकरं. आता प्रत्येक जणाला आहेत. लग्न होऊन तरण्याची म्हातारी झाली, म्हाताऱ्याची खुडूक झाली. आणि आता कुठं जायचं सांगा बरं. ही बायडा त्याचा जन्म झाल्यास हिथं हाय का नाही बायडा. मग किती राहिली शी झाली पाहिजे. किती वर्ष झाली. मस्त दिवस झाले. आणि खुशाल म्हणतात शेती नाही बाडीच आहे. शेतीचं तळ्याने गेली. खायची खायची गाड सार करायची. मग कसं काय करायचं भाऊ बहिणीनं. तर हो का भावा बहिणीनं आता तुम्हाला सांगते. आम्ही पण आहे ना कशी आहे मागासवर्गीय लोक आहेत. आम्हाला पण जागा नाही, जमीन नाही, जुमला नाही. आणि राहायला हो का आम्ही जसं लगीन झालोय ना तसं हिथंच राहतोय. काय बायडा त्या खरं आहे का खोटी आहे गोष्ट. आणि मग आता जिथं आपण राहतोय तिथं नाही घर बांधायचं तर कुठं आबाळावर जाऊन बांधावं का. एक तर सरकार तर दक्षता घेत नाही. मग आता तुम्ही तर बघितलं तुमची पूनमताई पहिली कशा घरात राहत होती. मग कसं बस बांधलंय ना स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या कष्टाने जीवाला झट्टा झोंबा घेऊन.
मग आता काय सरकाराचं मधीच उठून उभा राहिलं बरं हा होय ग बायडा ते सांग ग बाया सांगू ना सांगू सांगू मग आता काय असेल आणि बघा काय नाही काय म्हणतात की आता नाही म्हणतात जागा नाही हिथली आहे ना घर उठवायची आणि आमकं करायचं आणि तमकं करायचं जायचं आणि सरकाराच्या घरात जाऊन राहायचं बायडा ते डायरेक्ट बाय हा बियाचं नाही कशा त्यांना म्हणायचं हाय असाच आमचं बंगलं बुंगलं बांधून द्यायचं बंगलं म्हणायचं आम्हाला तुमच्या घरात राहायला जागा द्या हा विषय संपला होय बायडा आमच्या लेकरा बाळांची सुई लावा एकतर आम्ही हालाकीचा दिवस काढून कसं बस दिवस काढून इथपर्यंत आलोय आमच्या जीवाला रोज माहिती इतकं काढून भाकरी खाल्ल्यात हा का नाही खाल्ल्या मग हा बर जीवाचं रान केलंय का एवढ्या सहजासहजी सगळ्या कुठल्या गोष्टी होत्या त्या का नाही. हा आका आयुष्यपणाला लावलं जीवाचं रान केलं आणि ह्यांचं काय मध्येच डोकं हल्लं डोकं हलायला मस्त त्यांचं लय दिवसापासूनच हलत या आव कशाचं भावा बहिणींनो तुम्हाला सांगते आता जसं ही झाल्या तशी हिथं लोक राहते ती या आता तुम्ही तर बघितलं ती म्हणतात आमचं आता हिथं सगळ्यात मोठं म्हणा गेलं तर घरा म्हणजे रिस्क मेज बांधलंय म्हणजे तुमच्या पूनमताईने बाकीच्यांची आहेत म्हणजे अशीच घर आहेत मोठाली पण हे जी आहेत पत्र्याची हा पत्र्याची पत्र्याची पण बघू जसं होईल तसं होईल ज्यादा विचार नाही करायचा चला घरात तिकडं आवाज यायला लागला डान्सचा माझा मामा घरात चल ना मग घरात नाही बसतो बाहेर मी पिलो काय भाजी दिशी तर हो का बसलो इथं चितागीती आहेत चाललंय लय दिवसापासून चाललंय या जागेसाठी जागा 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 इथं तसं म्हणाय गेलं तर आपण काय चांगलं केलं तरी शेजारी राहणाऱ्याच उठून उभा राहतोय काय म्हणायचंय आम्ही तर भाऊ बहिणींनो औ हा तर भाऊ बहिणींनो काय झालं माहितीये का ही म्हणजे आता लय दिवसापासून इथं राहते ती बर का माणसं लय दिवसापासून राहते ती या तरण्याची म्हातारी झाली लेकरं बाळ झाली लेकरं बाळांची लग्न झाली नातुंड झाली परतुंड झाली अजून काय काय झाली बायडा त्या खपर तोंड झाली हा काय तोंड झाली मुंगस तोंड झाली लय तोंड झाली आम्ही कशा जीवा जगायचं म्हाताऱ्या याचं ब्याज काढून घर बांधले मला मुळा उठ हा तेव्हा का आता हिने याजाचं ब्याज काढून घर बांधलंय आणि यामुळे उठली हा शेरडा सांभाळून तिने घर केलंय भावा बहिणीनं तिच्या जीवाचं रान केलं तिचा हातपाय वाकडं झालं घर बांधलं म्हातारं माणूस असून हा मग आता तिने कुठं राहायचं हा आम्ही कुठं राहायचं ह्या वस्तीवल्या लोकांनी कुठं राहायचं बायडा त्या खाली सरकाराच्या डोक्यावर सरकाराच्या घरात राहणार आम्ही आम्हाला आमची सोय लावायची सरकाराने नाही तर सरकाराचं ना आमचं काय म्हणतात आमच्याशी वाकडं तर आम्ही बी घालू मसनात लाकडं होय काय नाही हो का दक्षताच घ्याय कुणी मला काय म्हणायचंय भाऊ बहिणींनो जरा माणसाने दक्षता घ्यावी ना हा किती काय बोलीस काय दिसलं आम्हाला तर वाटतंय की तिकडून ही यायच्या आधी तिकडच आमच्या इकडं उठली बसली चालू आहे आता तुम्हाला तर महाग सगळा मी किस्सा सांगितलेला आहे काय करायचं आता सांगा तुम्ही होय आता बायडा त्या घरपट्टी भरती पानपट्टी भरती होय आपलं बायडा त्या काय काय भरती का तू घरपट्टी मग कशाची घरपट्टी भरती सरकार याचं ना उठवायला घरकुलाच्या पट्ट्याचं नाही हा? पट्ट्या सांभाळायचा आणि मग जंगलात तुला एकटीलाच घरकुल ठेवायचं वय आम्ही गेल्या उठून मग तू एकटीच राहायची काय मग काय त्याचं पाय काय नाही मला हा? मग तर काय 4 वाघ अजून सोडते इथं आणून हा? कसं करायचं सांगा आता भाऊ बहिणी हा म्हणजे 4 वाघ अजून इथं आणून सोडायचं
मग बायडा त्याच्या भोवताली 4 वाघ 4 लांडग 4 हरण कळपात आणि बायडा त्या शेरडावानी त्यांना राखायला असं म्हणावं लागल. बायडा त्यानं आताच लय शिव्या दिल्या त्या सरकाराला. काय तळतळीची जीवाला तळतळ. पण टायमाला सगळ्यांनी कसं असतं, सगळ्यांची इकी असल्यावर सगळ्या काय गोष्टी होत्यात. होय भावा बहिणीनं, बरोबर का नाही? हा, आणि तसं तर आम्ही तर हो का आमचं तर काय बायडा आत्याला माहित आहे. आम्हाला ना पाटाभर जमीन खायला आम्ही पाहिली ना आणून खाणारी माणसं आणि शेअर मिळून खाणार. हा, आणि आमचं म्हणजे कसं आम्ही आपल्या कष्टाने बघतोय काहीतरी करायला, आपल्या लेकरांचं भविष्य घडवायचं बघतोय. आणि इथं मधीच आलंय सरकार मोठं, त्याने खरेदी केलं सरकाराने, लोकांचंच घेतलेलं आहे सरकारनं. मग हा, काय सरकार खरेदी करून ठेवलंय वय सरकारने तर. हा, आणि ती लोकांनाच राहायला नाही म्हणजे किती अवघड आहे यार. तर हो बायडा त्या माझी बी लय टूप पिटली गडे तुझ्या बी वरची. हा, मग काय तर डोक्याचं भजन खाताय माणूस दुखी मिळवून सुखी तर हाईच काय नाही काय, हाईच काय नाही काय. ए चला घराने गार लागायला लागलं. ती पोरगीनं तर सुटेर सुद्धा नाही घातला. ती मधवी बोल बच्चन डिझाईन फॅशन डिझायनर. हा, मी तुम्हाला सविस्तर सांगेन भावा बहिणींनो. ह्याचं आता मी ह्याच्या महाग पण तुम्हाला असं घराची ह्याचं सगळं सांगितलेलं आहे सविस्तर. अजून बी सांगेन. आता कसं आहे मला हो का जास्त बोलू वाटाना, माझं दुखतंय इथं जरा छातीत जड आल्यावानी होतंय, त्याच्यामुळं आता काय मी हे करते. मला आहे ना जंपर शिवायच्या ती बघा, झोपली होती घडीभर इथं, दुखायला लागल्यावर झोपायचं परत शिवायचं. दिवसभर आपलं कामात असलं म्हणजे कसं बरं असतं. ही लय प्रॉब्लेम आहे भावा बहिणींनो. म्हणजे ही घराचं हे ना आता चाललंय बरं का, काय काय चाललंय काही ना लोकांचं. बघू आता काय होतंय. तुम्हाला तर मी अपडेट पोचवीनच काय होतंय काय नाही. डोक्याला टेन्शन द्यायची काम आहेत लोकांची काय तर. आणि तसं म्हणाय गेलं तर ह्या वस्तीकडे लक्ष बी देत नाही भावा बहिणीनं कोणी. हाय म्हणून हाय, सगळ्यांनी आपापल्या सोयी करून राहते ती जगते ती लोक वर, नाही तर काय नाही. कोण नाही इथं दक्षता घेत नाही ह्या वस्तीची. मग आता ही माणसंच राहतात की का जित्रा माहिती का? हा, माणसाचीच दक्षता जर नाही घ्यायची म्हणल्या भावा बहिणीनं कसं व्हायचं सांगा का तुम्ही? माणूस जंगलात राहिला तरी त्याची दक्षता घ्यायला पाहिजे सरकारने. ना असो, बघू आता पुढची पुढं होईल. बेघर व्हायला म्हणजे काय इथं एक कुटुंब आहे का? चला भावा बहिणींनो, काय पुढची अपडेट तर तुम्हाला कळवतच राहीन मी. शिवती आता जंपर.
केल्याशिवाय मार्ग नाही बघा. लय सारखा शिलाई मशीनला लय म्हणजे हे आहे माझ्या मागे. काय करायचं हो का. बरं जम्पर तरी शिवले ते मी. गार लागतंय म्हणून हो का आतून स्टॉल बाहेरून सुतीर डोक्स सुद्धा इचराय भेटत नाही. काय सांगायचंय हो का.